चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत मूग डाळीचा हलवा। त्यासाठी लागणार आहे आपल्याला 1 वाटी मुगाची डाळ। मुगाची डाळ घेतल्यानंतर आपल्याला लागणार आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स। त्यामध्ये घेतलेले आहे मी थोडे काजू, विलायची, थोडी खारीक आणि बदाम। चला तर आपण कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यात तूप घालून घेऊया। डाळ आपल्याला थोडी छान अशी ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायची आहे। डाळ भाजलेली आहे, तरी बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या डाळीला। चला तर डाळ थंड होईपर्यंत मी ड्रायफ्रूट्स कट करून घेणार आहे। ड्रायफ्रूट कट करून घेतल्यानंतर चला आपली डाळ आता थंड झालेली आहे, त्याला मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर करून फिरवून घेऊया। चला तर आता कढईमध्ये तूप टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण आता जे बारीक केलेलं मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे ते आपण डाळीचं वाटण घालून घेणार आहोत। आणि त्यामध्ये आपण कट केलेले ड्रायफ्रूट्स घालणार आहोत। ड्रायफ्रूट हे सगळे घालून घ्यायचे। मी त्यामध्ये थोडी खारीक पण किसून घातलेली आहे। खारीकीने खूप छान चव येते। याला परत आपण छान असं भाजून घेणार आहोत। त्यामध्ये आपण कुटलेली थोडी विलायची पण टाकणार आहोत। बघू शकता अशी साखरेमध्ये कुटून घेतली तर विलायची छान बारीक होते। चला तर आपण याला छान असं परतून घेणार आहोत। थोडासा अजून ब्राऊन कलर येईपर्यंत स्लो गॅसवर परतून घ्यायचं आहे। बघू शकता तर आपण थोडंसं अजून तूप टाकून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे। पाणी घातल्यानंतर आपल्याला थोडी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। चला तर आपण छान याला मिक्स करून घेणार आहोत। झाकण ठेवून 2 मिनिटे होऊ देऊ याला। आणि त्यानंतर बघू शकता आपला मूग डाळीचा हलवा किती छान तयार झालेला आहे। बघू शकताय तुम्ही। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बघू शकताय तुम्ही। थँक्यू। किती छान आपला मूग डाळीचा हलवा, पौष्टिक व स्वादिष्ट असा मूग डाळीचा हलवा तयार झालेला आहे। माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।